गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सकाळच्या शुभ्र आणि तेजोमय वातावरणामध्ये सर्व भाविक सज्जनांचं मनापासून स्वागत आहे। सद्गुरूंना नमन करून आपण या निरूपणास सुरुवात करूया। आता प्रत्येकाच्या मनामध्ये नवरात्रीचं वातावरण चालू झालेलं आहे। नवचंडी दुर्गा आता बसणार आहे आणि या नवचंडी दुर्गा मातेला आपण काही भक्तजन असतात ते 9 दिवसांचा उपवास करतात। पायामध्ये चप्पल सुद्धा घालत नाही, काही खात सुद्धा नाही। खूप मोठा उपवास असतो आणि हा उपवास खरं तर काही पाणी सुद्धा पित नाही। म्हणजे बघा किती मोठा उपवास केला जातो आणि त्यांचं फळ मिळतं का? बघा, प्रत्येकाने प्रत्येकाच्या मनामध्ये विचार करा। एवढे मोठे उपवास तुम्ही करताय, त्याचं तुम्हाला फायदा तरी काय? नक्की का करावा हा उपवास तुम्हाला माहीत आहे का? बघा, काही ठिकाणी म्हणजे सगळीकडेच नवरात्र उत्सव आला की 9 रंगाच्या 9 साड्या आणल्या जातात। मग स्वतःकडे पैसे नसले तरीही चालतील, कुठून बाहेरून पैसे उसने घेऊन व्याजामध्ये घेऊन त्या 9 रंगाच्या साड्या स्त्रिया आणतात आणि त्या 9 रंगाच्या साड्या प्रत्येक दिवशी जसा रंग असेल तशी साडी घालतात। खरा हा आहे का नवरात्र उत्सवाचा फायदा? बघा, आपण स्वतःनी विचार करा। हे आपण करतोय हे तुम्हाला सांगितलं आहे कुणी? नक्की याचा फायदा काय आहे? बघा, ह्या 9 रंगाच्या साड्या आणि नवरात्र यांचा परस्परांशी थोडा किंचित सुद्धा संबंध नाही। हा सगळा व्यावसायिक फंडा आहे। कारण बघा, जगदंबेने युद्ध केलं होतं ना, तीच सर्वांग रक्ताने माखलेली होती आणि त्यामुळे शक्तीची उपासना या नवरात्रीमध्ये केली जाते। त्यामुळे शुद्ध आणि सात्विक आणि पूर्ण कपडे घाला। घरातही मुलींना आवर्जून या गोष्टी सांगा। वेळ वाईट आहे, साड्यांपेक्षा स्वतःचं रक्षण करणं हे कधीही श्रेष्ठ आहे। लक्ष द्या, आपल्या हिंदू धर्मामध्ये ह्या गोष्टी ज्या सुरू आहेत ना, त्या खूप वाईट गोष्टी आहेत। कारण आपल्या जगदंबेने आपल्याला हे शिकवलेलं नाही। जगदंबेने या माणसाला, या स्त्रीला एखादं संकट आलं की कसं सामोरे जावं हे जगदंबेच्या स्मित हास्याकडे, चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर कळतं। तिचं ते रूप वेगवेगळ्या रूपाची भुरळ घालते। माणूस जसा असतो ना, तसं रूप त्याचं असतं। बघा, या जगदंबेचं रूप आहे ना, रागामध्ये पण जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा पण त्या रागामध्ये एक स्मित हास्य असतं आणि जगदंबेचा राग एवढा भयंकर असतो ना की तिथे कसल्याही शक्तीची काहीच चालत नाही। अशी आहे ही जगदंबा। ही जगदंबा म्हणे साक्षात स्त्री आहे, आपली आई, आपली बहीण। आणि या नवरात्र उत्सवामध्ये माणसाने काय शिकावं? माणसाने हे शिकावं की आपल्या घरामधील आपली आई, आपली बहीण, आजपर्यंत तिच्यावर होत असलेले अत्याचार, या अत्याचार थांबवण्यासाठी साक्षात तिला कणखर बनवायला हवं।
तिच्यामध्ये असलेले जे काही बघा आजच्या या कलियुगामध्ये खूप असे प्रकार घडत आहेत की स्त्रीला रात्री बाहेर निघणं खूप मुश्किल होतं. म्हणून या गोष्टी जर थांबवायच्या असतील तर स्त्रीला कणखर बनवणं ही काळाची गरज आहे. नाहीतर या 9 दिवसामध्ये 9 रंगाच्या साड्या घालून स्त्री कणखर होईल का? बघा, प्रत्येकाने विचार करा, कारण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, सद्गुरू सांगतात पुढे की या नवरात्रीमध्ये या नवचंडी दुर्गेकडून आपण काय मागितलं पाहिजे की हे दुर्गा माता, मला एवढी शक्ती दे की माझ्यावर जे संकट येतील ते मला दुसरा कोणाचीही गरज लागली नाही पाहिजे. मला एवढं कणखर बनव की मी स्वतः ते जे काही संकट असेल त्याला सामोरे जायला तयार असेल. पण यासाठी आपण हे करतो का? तर नाही. आपण मोठमोठे उपवास करतोय. का उपवास करतोय? बघा, पूर्ण वर्ष आपण क्रूर कर्म करण्यात घालवायचे, पूर्ण अशुद्ध कर्म करायचे. आणि दुर्गादेवी बसली, नवरात्री आली की नवरात्रीमध्ये 9 दिवस चप्पल घालायची नाही. तसंच अणवणी पायानं पूर्ण फिरत राहायचं. हे कितपत योग्य आहे? याला काही दृष्टिक्षेप आहे का? बघा, तुम्ही स्वतः विचार करा. या सद्गुरूंनी, समर्थांनी आपल्याला हा भक्ती मार्ग सांगितला आहे ना, की नवरात्र म्हणजे काय, हे 9 दिवस म्हणजे काय आहेत. सज्जनांनो, आपले एवढे पुण्य आहेत ना की आपण या क्रूर कर्मांमध्ये, या वेगवेगळ्या रूढी परंपरांमध्ये गुंतलेलो नाही आहेत. आपलं जीवन एवढं सुंदर झालं आहे ना की बघा, रोज समर्थांची उपासना, परमेश्वराची उपासना सकाळ संध्याकाळ आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंद आहे. आणि जेव्हा आपले सण येतात तेव्हा आपल्या अंतर आत्म्यामध्ये एक अशी आनंदाची लहर येते. तो आनंद आपल्या घरामध्ये दिसून येतो. बघा, आजच्या या नवरात्रीच्या दिवशी, या नवरात्रींच्या मध्ये माणसाने काय शिकावं? माणसाने बघा, पहिली गोष्ट, तुम्ही जर उपवास, नवरात्रीचा उपवास जर कोणी करत असेल तर त्याला कोणतीही कसलीही निगेटिव्ह गोष्ट नाही आहे. नवरात्रीचा उपवास तुम्ही करतायत ना, ठीक आहे, चांगलंच आहे. कारण तुमच्या शरीरावर कंट्रोल निर्माण होईल. तुमच्या त्या शरीरातील मांसपेशी आहेत त्यांच्यावर कंट्रोल निर्माण होईल. उपवासामुळं शरीरावर कंट्रोल निर्माण होईल. पण अंतरात्म्याचं काय? अंतरात्म्याचं कंट्रोल कोण निर्माण करेल? कोण काबीज करेल? हे कधी तुमच्या लक्षात आलं आहे का? बघा, ज्याप्रमाणे मांसपेशींवर कंट्रोल हवा असतो ना, त्याप्रमाणे या अंतरात्म्यामध्ये एक सुखमय वातावरण आणण्यासाठी, सद्गुणाची पेरणी करण्यासाठी विचार हवे असतात. आणि हे विचार उपवास करून येतात का? बघा, तुम्ही 9 दिवस काही अन्न खात नाही, अणवणी पायाने तुम्ही चालता, पण तुमच्या वैखरीतून निघालेले शब्द देवरूपाला पोचतात का? बघा, तुम्ही विचार करा. तुम्ही 9 दिवसामध्ये या नवचंडीचं किती नामस्मरण करता? तुमच्या वैखरीमध्ये शिवीगाळ आहे की नाही हे तुम्ही कधी विचार केला आहे का? दरवर्षी तुम्ही नवरात्रीचा उपवास करताय, पण तुमच्यामध्ये सुधारणा काय, या गोष्टीचा कधी विचार केला आहे का? बघा, या नवरात्रीच्या या 9 रंगाच्या साड्या घालणं एक स्त्रियांचा, महिलांसाठी खूप एक आनंदाची पर्वणी असते. पण बघा, याच दिवसामध्ये घरामध्ये नवरा बायकोची जास्तीत जास्त भांडणं होतात. आणि त्याचं कारण असतं, या 9 रंगांच्या साड्यांसाठी बायको नवऱ्याकडे पैसे मागते. बघा, कधीकधी 15-20 हजार कमवणारा व्यक्ती असतो आणि त्याच्याकडे
त्याची पत्नी असते, घरामध्ये मुलगी असते, तर 9 दिवसाच्या 9 ड्रेस, 9 साड्या, बघा किती खर्चिक गोष्ट आहे ना. आणि त्याचा फायदा तरी काय? तुम्हाला काही ज्ञान प्राप्त होणार आहे का त्याचा? तर अजिबात नाही. बघा, प्रत्येक पत्नीने आपल्या परिवाराचा, आपल्या संसाराचा योग्य तो विचार करायला हवा. कारण जिथे खर्च करायचे आहेत ना, बघा तुम्ही विचार करू शकता, या भारतामध्ये अशा किती स्त्रिया आहेत की त्यांनी जर एक स्त्रीने एका वेळेस 9 साड्या घेतल्या तर त्या दुकानदारांचा व्यवसाय किती मोठ्या प्रमाणात होतो. आणि व्यावसायिक कोण आहेत? आपले मराठी माणसं आहेत का? बघा तुम्ही विचार करा, ह्या ज्या गोष्टी चालू आहेत ना, त्या बरोबर आहेत की चुकीच्या आहेत? कधीतरी विचार करायला लागा. कारण या नवरात्रीमध्ये आनंद निर्माण करायलाच हवा. पण ज्यांच्याकडे आहे ना, त्यांनी करावं. कारण कसं आहे की प्रत्येक माणसाचा संसार सुखमय असतोच असा नाही. आजची जर महिला, आजची जर स्त्री या लव जिहादपासून जर वाचायची असेल ना, तर आपण आपल्या घरातील स्त्रीला कणखर बनवायला हवी. आणि ही नवचंडी दुर्गा माता ही नवरात्रीमध्ये हेच सांगते की हे स्त्री, तू कणखर बन, स्वतःच्या पायावर उभी राहा. कारण तुझ्या समोर कुणी जर शत्रू आला तर त्याच्याशी 2 हात करायला तू सामोरं जायला हवी. पण आपण जर 9 रंगाच्या 9 साड्या घालण्यासाठी जर आपल्या घरामध्ये भांडण करत असाल तर त्या भक्ती मार्गाचा काही उपयोग नाही. आपल्या घरातील मुली आहेत ना, त्यांना या सद्गुरू चरणामध्ये बसवा, श्रवणामध्ये बसवा, नामस्मरण करायला हवा. कारण जोपर्यंत या गोष्टी घडत नाही ना, तोपर्यंत तुम्ही या उपासनेमध्ये, या सद्गुरू चरणामध्ये, भक्तीमध्ये असून काहीही फायदा नाही. कारण आजही आपल्या घरामध्ये आपला मुलगा, आपली मुलगी, बघा बाप सद्गुरू चरणामध्ये असूनसुद्धा आपली मुलगी त्या चरणामध्ये आहे का? आपला मुलगा त्या चरणामध्ये आहे का? हे कधीतरी आपल्या आईबापानं, आईवडिलांनी पाहायला हवं. कारण ही आत्ताची ह्या कलियुगामध्ये ह्या घटना घडत आहेत ना, कुठेतरी या थांबल्या पाहिजेत. बघा, हा कलियुग आहे, याचा अंत एवढा वाईट आहे ना की भलेही आपण आचरणामध्ये असू, सद्गुरू आचरणामध्ये असू, पण आपल्या घरातील आपली मुळं बालं ती व्यवस्थित निघतीलच असं नाही. नाहीतर तुम्हाला वाटेल की मी सद्गुरू आचरणामध्ये आहे, भक्ती करतो आहे, समर्थांची आपल्यावर कृपा आहे. पण बघ हे सज्जन मानवा, तू जे कर्म करतोय ना, तर त्याचा फायदा फक्त तुलाच होणार आहे. तुझ्या मुलांना जर त्याचा फायदा हवा असेल ना, तर त्यांना सद्गुरू आचरणामध्ये आण. तू जरी किती नवस केले, किती जरी तू सद्गुरूंना सांगितलं की माझ्या मुलांसाठी हे करा, ते करा, तर ते शक्य नाही. कारण तुम्ही इकडे करता भक्तिमार्ग, सद्गुरू आचरणामध्ये आहात, आणि तिकडं तुमच्या मुलांनी वाईट कर्म करायचे, वाईट क्रूर कर्म करायचे, तर त्याचं फळ त्यांना कसं भेटेल? जसे कर्म असतील तसं फळ भेटेल. इथे तुम्ही कितीही सद्गुरूंना विनवणी करा, देवाला कितीही विनवणी करा की माझ्या मुलांना हे द्या, ते द्या, हे शक्य नाही. जो करतो ना त्यालाच भरावं लागतं. म्हणून कर्म जर व्यवस्थित असतील ना, म्हणून आता ही वेळ गेलेली नाही. आपल्या घरातील मुलांना या सद्गुरू आचरणामध्ये बसवा, या भक्तीमध्ये आणा, तरच या जीवनाचं सार्थक होईल. बघा, आपल्या या संसारामध्ये, जीवनामध्ये एक जर बघा कांद्याची गोण असते, आणि ते कांद्याची गोणीमध्ये एक जर कांदा नासका असेल ना,
तर पूर्ण कांदे नासके करतो. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये आपली पत्नी सद्गुरू आचरणामध्ये आहे आणि स्वतः दोघेसुद्धा आचरणामध्ये आहेत, पण आपला मुलगा सद्गुरू आचरणामध्ये नाही, मुलगी सद्गुरू आचरणामध्ये नाही. मग एक दिवस असा येतो की आता लव जिहादचे खूप प्रसंग, वाईट प्रसंग घडत आहेत आणि हे सर्वात जास्त प्रसंग नवरात्रीमध्ये घडतात. हे सर्व सज्जन भाविकांनी लक्षात घ्या. आणि हे प्रसंग जर बंद करायचे असतील ना, तर आपण काही निर्णय घेणं गरजेचं आहे. बघा, ही नवरात्र उत्सवाचा अर्थच या मानवाला समजलेला नाही की ही नवरात्र कशासाठी आहे, ही नवरात्र म्हणजे काय. बघा, ज्या मातेनं खरं तर या पूर्ण जीवनाला एक दिशा देण्याचं काम केलं की ह्या स्त्रीच्या, आजच्या स्त्रीनं कणखर कसं वागायचं, पण ही आजची स्त्री कणखर वागण्याच्या ऐवजी, कारण बघा तुम्ही स्वतः विचार करा, कारण आजची स्त्री ही कणखर आहेच, पण तिला जर सुसंस्कृत बनवायचं असेल तर सद्गुरू आचरणामध्ये राहायला हवं, या भक्ती मार्गामध्ये आणायला हवं. तरच तिचे कर्म आणि पूर्ण कर्मावर असलेली श्रद्धा, एवढी गोष्ट जर तिने लक्षात घेतली ना, तर या कलियुगामध्ये ही स्त्री खरंच या दुर्गा मातेचा अवतार धारण करेल, कारण तिच्यामध्ये तेवढी शक्तीच आहे. की बघा, असं म्हणतात की एका सक्सेसफुल पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. खरं आहे ते, कारण स्त्रीशिवाय हे जग शक्य नाही, हा संसार शक्य नाही. जिथे स्त्री असते ना, बघा आजच्या या कलियुगामध्ये मोठमोठे बोर्डाचे रिझल्ट लागतात, मोठमोठ्या परीक्षा होतात. या परीक्षेमध्ये नंबर 1 काढणारी फक्त ही स्त्री असते. म्हणून या स्त्रीला या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये खूप महत्त्व आहे. बघा, या महिषासूर नावाच्या राक्षसाला ब्रह्मदेवाने अमर होण्याचं वरदान दिलं होतं. बघा, लक्ष देऊन ऐका. एक महिषासूर नावाचा राक्षस होता, त्याला ब्रह्मदेवाने अमर होण्याचं वरदान दिलं होतं आणि त्यामुळं महिषासूर देवतांना खूप त्रास द्यायचा. एके दिवशी काय झालं, महिषासुराच्या अत्याचाराला कंटाळून सर्व देवी देवतांनी भगवान विष्णू, शिव आणि ब्रह्माकडे गेले. तेव्हा सर्वांनी मिळून आदिशक्तीचे आवाहन केले आणि एका दिव्य प्रकाशातून आदिशक्तीची उत्पत्ती झाली. ही आदिशक्ती म्हणजे साक्षात महादुर्गा, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचे दिव्य रूप. देवी प्रगट झाल्यानंतर देवी आणि महिषासुरामध्ये 9 दिवस युद्ध चाले. 9 दिवस युद्ध झाले आणि 10व्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला. असं म्हणतात की 9 दिवसादरम्यान सर्व देवतांनी देवीची पूजा आराधना केली आणि देवीला आपल्या भक्तीने बळ मिळवून दिलं. तेव्हापासून नवरात्र साजरी केली जाते आणि या काळात देवी दुर्गेच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. 10व्या दिवशी देवीला विजय मिळाला म्हणून त्या दिवसाला विजयदशमी देखील म्हटलं जातं. म्हणजे बघा, अशी आहे ही पूर्ण कथा. पण याच नवचंडी दुर्गा मातेला या 9 रंगांनी हे 9 रंग आणले तरी कोणी? खरं तर या गोष्टीचा विचार प्रत्येक माणसाने करायला हवा. प्रत्येक या माणसाने करायलाच हवा. कारण या 9 रंगांमुळे आपल्या घरामध्ये जर भांडण होत असेल तर ते 9 रंग कशासाठी? 9 दिवस, नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे देवीचे 9 अवतार आहेत आणि त्या देवीच्या 9 अवतारांमध्ये जेव्हा या राक्षसाला, क्रूर कर्म करणाऱ्या, या हिंसाचार करणाऱ्या या राक्षसाला, या अहंकाराला घालवण्यासाठी या 9 दुर्गा मातेने हे 9 दिवसामध्ये
9 अवतार स्थापन केले आणि हे 9 अवतारांमध्ये या अहंकारी राक्षसाचा पूर्ण नष्ट करून टाकलं. आणि तोच हा अहंकारी राक्षस आजही या कलियुगामध्ये मानवाच्या अंतरात्म्यामध्ये आहे आणि तो काही निघत नाहीये. पण तरीही माणूस मात्र 9 रात्रींचे दिवस आले की उपवास करायला लागतो. पण हा अंतरात्म्यामधला राक्षस कधी काढायचा, कधी विचार केला आहे का तुम्ही? हा अहंकारी राक्षस जोपर्यंत तुमच्या या अंतरात्म्यामधून, या वैखरीमधून निघत नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही उपवास करा, कितीही तुम्ही अणवणी पायाने चाला, काही शक्य नाही. फक्त या जगामध्ये दुर्गा माता, या 9 चंडी दुर्गा मातेनं या स्त्री आणि पुरुषाला काय शिकवलं? संकटाशी सामना कसा करावा. जरी बलाढ्य कोणी आपल्या समोर असेल तरीही घाबरण्याची गरज नाही. फक्त तुमच्या मनामध्ये श्रीराम पाहिजे, समर्थ पाहिजेत, परमेश्वर पाहिजे. या दुर्गा मातेचं जेव्हा या सर्व तुम्ही सद्गुरू आचरणामध्ये असाल ना, तेव्हा तुमच्या मनामध्ये ही दुर्गा निर्माण होईल. ह्या 9 प्रकारचे अवतार निर्माण होतील. आणि जेव्हा हे 9 प्रकारचे अवतार तुमच्या मनामध्ये निर्माण होतील ना, तेव्हाच या अहंकारी राक्षसाचा खात्मा केला जाईल. पण हे कधी शक्य आहे? की जेव्हा आपण या भक्ती मार्गामध्ये, आचरणामध्ये असू, तेव्हा हे शक्य आहे. फक्त 9 रात्र आली, दुर्गा माता बसली, घटस्थापना झाली, ते दिवस म्हणजे 9 दिवस उपवास केला म्हणजे अहंकार जाईल का? तर अजिबात जाणार नाही. बघा, ज्या मानवाला हे खरंच स्वप्न वाटत असेल, या 9 दिवसामध्ये माझ्या अंतरात्म्यामध्ये, माझ्या पूर्ण जीवनामध्ये बदल होईल, तर हे मानवा, हे तुझं स्वप्न आहे रे. कारण तुझ्या अंतरात्म्यामध्ये बदल होण्यासाठी भक्ती मार्गाची गरज आहे. कारण तू कितीही अणवणी चाललास ना, तरी तुझ्या अंतरात्म्यामध्ये जो अहंकार, लोभ आहे, जोपर्यंत तो जात नाही ना, निघून जात नाही ना, तोपर्यंत तू कितीही उपवास कर, कितीही व्रत वैकल्य कर, त्याचा काहीही फायदा नाही रे मानवा, काहीही फायदा नाही. सद्गुरू पुढे सांगतात की बघा, या हिंदू धर्मामध्ये आईला आणि या स्त्रीला एवढं महत्त्व आहे ना, या ब्रह्मांडामध्ये तिने जर विचार केला ना, तर कोणत्याही गोष्टीवर विजय ती मिळवू शकते. बघा, या स्त्रीचं महत्त्व सांगताना पुढे सांगतात की या स्त्रीनं, या आईनं, जिजामातेनं या महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण जगाला राजा दिला, छत्रपती शिवाजी महाराज. की ज्या राजानं पूर्ण जाती धर्माला एकत्र आणलं आणि पूर्ण या मानव जातीला माणुसकी धर्म काय असतो तो शिकवला. आणि त्या राजानं आपल्या आईचं वचन पाळून पूर्ण समाजाला एकत्रित आणलं. नाहीतर आता ते घडतं का? बघा, आताच्या परिस्थितीमध्ये बघा, भाव बहीण, आई बाप मुलगा, मित्र, हे सर्वांची भांडणं चालू असतात. आणि त्या जिजामातेच्या त्या सुपुत्रानं, छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण समाजाला आणि जनतेला एकत्र आणलं. कसं आणलं असेल? बघा, हे आणण्याचं काम मात्र त्या स्त्रीमध्ये होतं. पूर्ण स्वराज्याचं रक्षण छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी धडे दिले, ती फक्त एक स्त्री होती. आणि ती स्त्री म्हणजे कोण? आई जिजामाता. या जिजामातेनं महाराष्ट्र घडवला, पूर्ण जगाला शिकवलं की स्त्री काय असते. तिने जर मनामध्ये विचार केला की जिजामाता म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून 9 चंडी दुर्गेचा अवतार आहे. आणि या 9 चंडी दुर्गेचा अवतार बघा, जेव्हा
कलियुगामध्ये पाप जास्त निर्माण होतात ना, तेव्हा नवचंडी दुर्गा माता अवतार घेते. म्हणून या आजच्या स्त्रीनं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपल्याला त्याच गोष्टी मिळतात ज्यावर आपण लक्ष केंद्रित करतो. म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत ना, त्यावर लक्ष केंद्रित करा. कारण हे जग निर्माण करणारी आजची स्त्री आहे. राजा पर राजे निर्माण करणारी याची स्त्री आहे. उद्याचा भावी तरुण निर्माण करणारी ही स्त्री आहे. त्याच्यामुळं या जगामध्ये आणि या ब्रह्मांडामध्ये स्त्रीला अत्यंत महत्त्व आहे. क्षणोक्षणी तुझ्यामध्ये दुर्गा दिसते, क्षणोक्षणी तुझ्यामध्ये महालक्ष्मी दिसते. फक्त तुझं आचरण जर व्यवस्थित असेल तर तू दुर्गाच आहेस. म्हणून या क्षणिक सुखासाठी, ह्या तुझ्या हव्यासापोटी घरामध्ये जर दुःख निर्माण होत असेल तर ते मनामधून काढून टाक. कारण हे 9 दिवस म्हणजे तुझ्या जीवनातील शेवटचे दिवस नाही आहेत. हे 9 दिवस म्हणजे तुझ्या मनाला फ्रेश करण्यासाठी, तुला आठवण तुझी जागृत करण्यासाठी की तुझ्यामध्ये किती शक्ती आहे ही दुर्गा माता तुला दाखवून देते. म्हणून स्त्री जर असं म्हणतात की घरामध्ये स्त्री जर कणखर आणि समृद्धशाली असेल ना, तर घराचं सोनं होऊन जातं, संसार सोन्यासारखा होतो. असं नुसतंच म्हटलं जात नाही. म्हणून आजची स्त्री आहे, ही स्त्री जर घरामध्ये तिचं पूर्ण वातावरण जर चांगलं असेल तर पूर्ण संसार सुखाचा होतो. म्हणून स्त्रीला खूप महत्त्व आहे. म्हणून स्त्रीने कसं वागावं हे समर्थांनी सांगितलेलं आहे. म्हणून आजचे हे लव जिहादचे प्रकार लक्षात घेता स्त्रीने कणखर असायला हवं. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला हवेत, पण आपल्या आईबापाला विसरता कामा नये. म्हणून जर या जगामध्ये जर प्रावीण्य निर्माण करायचं असेल तर आपली वेगळीच ओळख निर्माण करायला हवी. पण ती ओळख निर्माण कधी होईल की जेव्हा आपण भक्तीमध्ये असू. कारण बघा, माणूस खूप हुशार आहे, खूप त्याला एवढा श्रेष्ठ आहे, स्वतःला एवढा श्रेष्ठ समजतो की त्याला असं वाटत असतं या जगामध्ये सर्वात ज्ञान माझ्यासारखं कुणाकडेच नाही. पण सज्जन भाविकांनो, एक अशी शक्ती आहे ना की ती शक्ती होत्याचं नव्हतं करून टाकते आणि नव्हत्याचं होतं करून टाकते. आणि हे सामर्थ्य, ही शक्ती म्हणजे समर्थ आहेत, परमेश्वर आहे. या जगामध्ये परमेश्वर आहे ना, म्हणून हे सर्व चालू आहे. म्हणून या परमेश्वराची जर भक्तीमध्ये चांगले कर्म जर आपल्या हातून घडले ना, सत्य वागा, सत्य बोला, बाकी या जगामध्ये काहीच सत्य नाही. पण आपलं आचरण सत्य असेल ना, तर या जगामध्ये तुमच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. बाकी तुम्ही कसली भक्ती करा की नका करू, पण तुमचं आचरण जर व्यवस्थित असेल ना. पण पुढे समर्थ सांगतात की भक्ती का करावी, कारण हे मन आहे हे आपल्या ताब्यामध्ये नाही आहे. आणि हे मन ताब्यामध्ये राहण्यासाठी भक्ती मार्ग आपल्या मनाला फ्रेश करत असतो, आपल्या मनाला चार्जिंग करत असतो. ज्या प्रकारे मोबाईलला बॅटरीची चार्जिंगची गरज असते ना, त्याप्रमाणे या मनाला, या भरकटलेल्या मनाला चार्जिंग करण्यासाठी या श्रवणाची गरज असते. म्हणून हा भक्तिमार्ग हवा आहे. कारण माणूस, कोणीतरी म्हटलेलंच आहे, माणूस हा चुकीचा पुतळा आहे, त्याच्यामुळं तो चुकतोच. पण जर भक्ती मार्गामध्ये, आचरणामध्ये असेल ना, तर माणूस हा चुकतोच, पण एवढा पण चुकू नये की समोरच्याला आपल्या चुकण्याचा त्रास होईल, समोरच्याला आपल्यामुळं दुःख निर्माण होईल. म्हणजेच ही नवरात्र उत्सव काय सांगतो माणसाला की ह्या आजच्या या माणसाने, ह्या मानवाने स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं त्याने सामर्थ्य तर केलंच आहे.
पैसा तर तो कमवतोच, धन तर कमवतोच, पण तुझ्या आचरणामध्ये बदल कर, तुझ्या कर्मामध्ये बदल कर. कारण तुझे कर्म जर श्रेष्ठ असतील ना तर तुला काही काळाचे भय नाही. आणि ही आजची स्त्री ही नवचंडी दुर्गा माताच आहे, पण फक्त तिने स्वतःच्या मनामध्ये स्वतःला ओळखावं आणि आचरणामध्ये राहावं. जय जय रघुवीर समर्थ.